नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करून इथपर्यंत पोहोचा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. त्याचप्रमाणे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत, प्रियजन आहेत, त्यांनाही याचा फायदा होऊ शकेल. त्याचप्रमाणे लाईक करायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप 25 सरावाची वाक्ये भाग क्रमांक 61. बघूया, वाक्याला सुरुवात करूया. पहिलं वाक्य बघा, प्रत्येक ओळीवर लिहा. प्रत्येक ओळीवर लिहा. वाक्य आहे ना, राईट ऑन एव्हरी अदर लाईन्स. राईट ऑन एव्हरी अदर लाईन्स. अदर लाईन्स लक्षात घ्या. अदर लाईन्स म्हणजे प्रत्येक वेगळ्या लाईनवर लिहा असं आहे ते, म्हणजे प्रत्येक ओळीवर लिहा, ओळीवाईज लिहा असं आहे ते. त्यामुळे मेन म्हणजे त्याचा अर्थ काय आहे तो समजून घ्या आणि त्याप्रमाणे वाक्य बनवा. प्रत्येक ओळीवर लिहा म्हणजे राईट ऑन एव्हरी अदर लाईन. नेक्स्ट दुसरं बघा, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. आता तिच्या चेहऱ्यावर, तिच्या याने ती आहे, ती आणि हर आलेलं आहे. हर जॉय शोड ऑन हर फेस. हर जॉय शोड ऑन हर फेस याने तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, म्हणजे तिच्या चेहऱ्यावर जॉय, हर जॉयड शो म्हणजे आनंद काय होत होता, झळकत होता, दिसत होता असं आहे ते. हर जॉय शोड ऑन हर फेस, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता असं आहे ते. होता आहे, होता म्हणजे भूतकाळ आहे म्हणून शोड आलेला आहे, लक्षात घ्या. SHOWED म्हणजे वर्ब टू लागलेलं आहे ते. उसके बाद नेक्स्ट आता बघा तिसरा, मी तळमजल्यावर राहतो. मी तळमजल्यावर राहतो. इथे बघा साधं वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, म्हणून काय येणार सांगा. आय लिव्ह ऑन द बॉटम फ्लोअर. आय लिव्ह ऑन द बॉटम फ्लोअर. इथे लक्ष द्या. तळमजल्यावर म्हणजे इथे बॉटम फ्लोअर दिलेला आहे. बॉटम फ्लोअर म्हणजे एकदम बॉटमला. अजून एक तळमजल्यासाठी शब्द येतो, तुम्हाला लक्षात असेल तर बघा, ग्राउंड फ्लोअर. ग्राउंड फ्लोअर म्हणून पण शब्द येतो. ग्राउंड फ्लोअर म्हणजे पण खाली, तळमजला, त्याला पण ग्राउंड फ्लोअर म्हणतात. इथे बॉटम फ्लोअर कशाला दिलं आहे, बॉटम फ्लोअर म्हटल्यावर थोडं इम्प्रेशन चांगलं पडतं, कारण ही जरा वाक्य आहेत ती जरा डिफरंट आहेत, म्हणजे ज्यादा स्टेटसची आहेत, म्हणजे प्रभाव टाकणारी आहेत. त्याच्यामुळे इथे वेगवेगळे शब्द यूज केलेले आहेत, जे शब्द काय करू शकतात, कॅच करू शकतात, इम्प्रेशन समोरच्यावर पाडू शकतात. त्याच्यामुळे इथे बघा तळमजल्यावर म्हणून बॉटम फ्लोअर दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चौथं बघा, मी तिच्यासोबत फिरायला गेलो. मी तिच्यासोबत फिरायला गेलो. गेलो म्हणजे भूतकाळ आहे तो. भूतकाळ म्हणजे साधा भूतकाळ, म्हणून इथे काय आलेलं आहे ते बघा, आय कंपनीड हर ऑन अ वॉक. आय कंपनीड हर ऑन अ वॉक. ऑन अ वॉक म्हणजे फिरायला गेलो, तिला कंपनी दिली. कंपनी दिली म्हणजे तिच्यासोबत गेलो असं आहे ते. अकंपनीड. अकंपनीड आलेलं आहे कारण कशाला, इथे भूतकाळ आहे, भूतकाळाचं दुसरं रूप आलेलं आहे. अकंपनीचं अकंपनीड झालेलं आहे, ईडी लागलेलं आहे त्याला. कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप, साधा भूतकाळ आहे तो. त्याच्यानंतर पाचवं वाक्य पहा, कृपया तुमची कथा चालू ठेवा किंवा पुढे घेऊन जा. कृपया तुमची कथा चालू ठेवा किंवा पुढे घेऊन जा. वाक्य ना, प्लीज गो ऑन विथ युअर स्टोरी. प्लीज गो ऑन विथ युअर स्टोरी याने तुमची कथा काय करत जा, चालू ठेवत जा आणि पुढे घेऊन जात चला असं आहे. प्लीज गो ऑन विथ युअर स्टडी. उसके बाद त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं, मी हे विमानात नेऊ शकतो का. मी हे विमानात नेऊ शकतो का. अँड क्वेश्चन मार्क आलेला आहे बघा, कारण क्वेश्चन सेंटेन्स आहे. आता शकतो का, शकण्यासाठी कॅन यूज केलं जातं, माहिती असेल तुम्हाला. आणि मी आहे म्हणून आय, म्हणून कॅन आय कॅरी धिस ऑन द प्लेन. कॅन आय कॅरी धिस ऑन द प्लेन अँड क्वेश्चन मार्क.
नेऊ शकतो का? हो आणि नाही त्याचं काय आहे उत्तर आहे. त्यावेळी हो किंवा नाही उत्तर असतं त्यावेळी ॲक्झिलरी वर्ब्सने काय केली जाते सुरुवात केली जाते सहाय्यकारी क्रियापदाने. तसंच केलेलं आहे बघा. कॅन आय कॅरी धिस ऑन द प्लेन अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 7वं बघा. रस्त्यावरील कार विजेवर चालतात. रस्त्यावरील कार विजेवर चालतात. आता रस्त्यावरील कार म्हणजे काय स्ट्रीट कार्स रन ऑन इलेक्ट्रिसिटी. स्ट्रीट कार्स रन ऑन इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेवर चालतात. रन म्हणजे चालणे. साधंच वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. आता स्ट्रीट कार्स हे काय असल्यामुळे प्ल्युरल आहे म्हणजे अनेक वचन आहे. अनेक वचन असल्यामुळे रनला ॲस किंवा एस लागलेला नाही आहे. लक्षात घ्या. यावेळी एक वचन असतं सिंग्युलर असतं त्यावेळी काय लागतं त्याला ॲस लागतो. ॲस किंवा एस लावलं जातं सिंग्युलर. पण इथे आहे सब्जेक्ट आहे तो प्ल्युरल आहे अनेक वचन आहे म्हणून इथे रनला ॲस किंवा एस लागलेला नाही आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर 8वं वाक्य पहा. त्यांनी नवीन धोरण ठरवले होते. लक्षात घ्या. ठरवले होते अगोदर ठरवलेलं होतं म्हणजे पूर्ण झालेला काळ आहे. पूर्ण भूतकाळामध्ये काय येतं सब्जेक्ट प्लस हॅड येतं प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं. इथे पण सेम आलेलं आहे. सब्जेक्ट बघा त्यांनी म्हणून ही आलेलं आहे. त्यांनी म्हणजे तो एकच आहे. त्यांनी म्हणून नाही आहे त्यांनी आहे. त्यांनी म्हणजे एक त्यामुळे ही आलेलं आहे बघा. ही हॅड. त्याच्यानंतर डिसाईडचं तिसरं रूप डिसाइडेड झालेलं आहे. ईडी लागलेलं आहे बघा. ही हॅड डिसाइडेड ऑन अ न्यू पॉलिसी म्हणजे धोरण. इथे बघा ही कर्ता झाला त्याच्यानंतर हॅड आलं त्याच्यानंतर व्हर्ब 3 आलं डिसाइडेड आणि त्याच्यानंतर जो पार्ट आहे जो राहिलेला भाग आहे तो पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 9वं बघा. माझा कुत्रा अनेकदा गवतावर झोपतो. इथे लक्ष द्या. माय डॉग म्हणजे माझा कुत्रा. ऑफन लेज ऑन द ग्रास. माय डॉग ऑफन लेज ऑन द ग्रास. इथे लक्ष द्या. इथे लाय LIE लाय म्हणून एक खोटं बोलणं येतं. लक्षात असेल तुमच्या. लाय म्हणजे खोटं बोलणं पण येतं आणि लाय म्हणून हे पण येतं गवत म्हणजे झोपण्यासाठी पण वापर केला जातो लायचं. झोपणे त्याच्यासाठी पण वापर केला जातो. इथे माय डॉग आहे. माय डॉग एक डॉग आहे त्याच्यामुळे इथे लायला ॲस लागलेला आहे कारण एक वचन आहे तो. माय डॉग एक वचन आहे त्याच्यामुळे क्रियापदाला ॲस प्रत्यय लागलेला आहे. ॲस किंवा ES लागतो त्याप्रमाणे इथे ॲस लागलेला आहे. लक्षात आलं. माय डॉग ऑफन लेज ऑन द ग्रास. त्याच्यानंतर नेक्स्ट 10वं वाक्य बघा. गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत. आता गाड्या म्हणजे ट्रेन्स आर रनिंग ऑन शेड्यूल. चालू काळ आहे चालू वर्तमान काळ आहे त्याच्यामुळे काय आलेलं आहे आर आलेला आहे. ट्रेन्स खूप असल्यामुळे आर वापरलेला आहे. त्याच्यानंतर ING लागलेला आहे. जो क्रियापद आहे म्हणजे रन आहे त्याचं रनिंग झालेलं आहे. इथे लक्षात घ्या. रनिंग डबल एन झालेला आहे. डबल एन कशाला झालेलं आहे त्याचं एक सांगतो की रन RUN आहे. RUN आहे. एनच्या अगोदर जर स्वर असेल AEIOU असं असेल तर त्याच्यानंतर जो लास्ट अल्फाबेट असतं इथे एन अल्फाबेट लास्ट आहे त्याचं डबल होतं म्हणून इथे रनचं रनिंग आलेलं आहे. डबल एन झालेलं आहे. RUNNING रनिंग आलेलं आहे ऑन शेड्यूल असं ते बदललेलं आहे. त्याच्यानंतर 11वं घ्या. दुःखी होऊ नका. वाक्याना डोंट बी सॅड म्हणजे दुःखी. त्याच्यानंतर 12वं वाक्य. ती थकलेली असावी म्हणजे थकलेली असणार आहे म्हणजे खूप शक्यता आहे असं आहे ते. ती म्हणजे शी आलेलं आहे. त्याच्यानंतर मस्ट बी टायर्ड असं आलेलं आहे ते. त्याच्यानंतर नेक्स्ट 13वं वाक्य बघा. तो लवकरच येथे येईल. वाक्य बघा. तो
येईल, येईल म्हणजे काय आहे, तो भविष्यकाळ आहे, त्याच्यामुळे काय येणार, विल बी वापरलेलं आहे बघा. ही विल बी हिअर सून, ही विल बी हिअर सून. सून म्हणजे लवकर, हिअर म्हणजे येथे, म्हणजे ही विल बी हिअर सून असं वाक्य आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 14वं बघू. वृद्ध लोकांशी दयाळू राहा. वृद्ध लोकांशी दयाळू राहा किंवा दयाळूपणाने वागा असं आहे ते वाक्य आहे ना. बी काइंड टू ओल्ड पीपल, बी काइंड टू ओल्ड पीपल. ओल्ड पीपल आहे त्यांच्याशी काइंड, काइंड म्हणजे दयाळू, दयाळूपणाने वागा. त्याच्यानंतर 15वं वाक्य. मी आता निघणार आहे, मी आता निघणार आहे. वाक्य आहे ना. आय मस्ट बी लिव्हिंग नाव, आय मस्ट बी लिव्हिंग नाव म्हणजे निघावंच लागणार आहे असं आहे ते. मी आता निघणारच आहे, निघावं लागणारच आहे असं म्हणजे मस्ट यूज केलेलं आहे. आय मस्ट बी लिव्हिंग नाव. त्याच्यानंतर 16वं वाक्य. ती मदत होऊ शकली नाही, ती मदत होऊ शकली नाही म्हणजे करत होतो ती मदत, त्याला होऊ शकली नाही असं आहे त्याचं वाक्य. वाक्य ना. दॅट कुडंट बी हेल्प, दॅट कुडंट बी हेल्प. कुडंट म्हणजे कुड नॉट शकली नाही, शकली त्याच्यामुळे कॅनचं कूड आलेलं आहे. लक्षात घ्या, भूतकाळाचं आहे, करून झालेली आहे मदत पण ती होऊ शकली नाही, त्याच्यामुळे कॅनचं भूतकाळी रूप कूड यूज झालेलं आहे आणि नॉट आलेलं आहे. दॅट कुडंट बी, कुड नॉट बी हेल्प पण म्हणतात किंवा कुडंट म्हटलं तरी चालेल. दॅट कुडंट बी हेल्प. त्याच्यानंतर 17वं वाक्य बघा. तिला डिझायनर व्हायचे आहे, तिला डिझायनर व्हायचे आहे. तिला म्हणजे शी आलं, त्याच्यानंतर व्हायचे आहे साधं काळ आहे त्याच्यामुळे काय झालं, वॉन्ट्स आलेलं आहे. शी वॉन्ट्स टू बी अ डिझायनर, शी वॉन्ट्स टू बी अ डिझायनर. वॉन्ट्स म्हणजे व्हायचे आहे, त्याच्यासाठी वॉन्ट्स आलेलं आहे, टू बी अ डिझायनर. त्याच्यानंतर 18वं वाक्य. तुम्ही 8 वाजण्यापूर्वी परत यावे, तुम्ही 8 वाजण्यापूर्वी परत यावे म्हणजे यायला पाहिजे तुम्हाला, म्हणून इथे मस्ट बी वापरलेलं आहे लक्षात घ्या. यू मस्ट बी बॅक बिफोर 8, यू मस्ट बी बॅक बिफोर 8. बॅक म्हणजे परत अँड बिफोर म्हणजे 8 वाजण्यापूर्वी म्हणजे बिफोर 8 असं आहे ते. 8 वाजण्यापूर्वी परत यावे. त्याच्यानंतर नेक्स्ट 19वं बघा. तुम्ही काय खात आहात याची काळजी घ्या, तुम्ही काय खात आहात याची काळजी घ्या. वाक्य ना. बी केअरफुल अबाउट व्हॉट यू ईट, बी केअरफुल अबाउट व्हॉट यू ईट म्हणजे तुम्ही काय खात आहात ते तुम्ही काय करा, काळजी घ्या असं आहे. केअरफुल म्हणजे काळजी घ्या आणि ईट म्हणजे खाणे. त्याच्यानंतर नेक्स्ट 20वं वाक्य बघा. बागेची हजामत किंवा तण काढणे आवश्यक आहे. बागेची हजामत म्हणजे बाग साफ करणे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाग साफ करणे आवश्यक आहे असं आहे ते. वाक्य आहे ना. द गार्डन नीड्स टू बी विडेड, द गार्डन नीड्स टू बी विडेड. गरज आहे, आवश्यकता आहे म्हणून नीड्स आलेलं आहे आणि हजामत तण करणे म्हणजे विडेड, वीड येतं त्याला, त्याचं विडेड झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 21वं बघा. ती त्याच्यावर खुश होणार नाही किंवा ती त्याच्यावर आनंदी होणार नाही. खुश किंवा आनंदी कुठलाही शब्द चालेल. वाक्य येणार. ती आला सब्जेक्ट म्हणून शी आलं. शी वुडंट बी हॅप्पी विथ हिम, शी वुडंट बी हॅप्पी विथ हिम त्याच्यावर म्हणून हिम आलेलं आहे. वुडंट बी म्हणजे होणार नाही, हॅप्पी म्हणजे खुश किंवा आनंद. शी वुडंट बी हॅप्पी विथ हिम. त्याच्यानंतर 22वं वाक्य. घर पछाडलेले असल्याचे म्हटले जाते, घर पछाडलेले असल्याचे म्हटले जाते. वाक्य ना. द हाऊस इज सेड टू बी हॉन्टेड, द हाऊस इज सेड टू बी हॉन्टेड. हॉन्टेड म्हणजे पछाडलेले आणि द हाऊस म्हणजे घर. इज सेड टू बी म्हणजे सेड टू बी म्हणजे म्हटले जाते म्हणून. द हाऊस इज सेड टू बी हॉन्टेड, हॉन्टेड म्हणजे पछाडलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट 23वं बघा. प्रश्न विचारण्यास घाबरू नका, प्रश्न विचारण्यास घाबरू नका. वाक्य ना. डोंट बी अफ्रेड टू आस्क क्वेश्चन्स, डोंट बी अफ्रेड टू आस्क क्वेश्चन्स म्हणजे अफ्रेड म्हणजे घाबरणे. ते घाबरू नका म्हणून आहे म्हणून डोंट वापर केलेला आहे. डोंट बी अफ्रेड टू आस्क क्वेश्चन. आस्क म्हणजे विचारणे, क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न. त्याच्यानंतर 24वं वाक्य बघा.
तुला काय म्हणायचे आहे? तुला काय म्हणायचे आहे? क्वेश्चन्स आहे. वाक्य ना व्हॉट वूड यू लाईक टू बी कॉल्ड? व्हॉट वूड यू लाईक टू बी कॉल्ड? अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. म्हणजे व्हॉट वूड यू म्हणजे कसं आहे ते, तुला काय नक्की काय म्हणायचं आहे? वूड यू लाईक म्हणजे तुला काय बोलायला आवडेल किंवा काय बोलायचं आहे, काय म्हणायचं आहे, असं आहे ते. व्हॉट वूड यू लाईक टू बी कॉल्ड? कॉल्ड म्हणजे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे, कारण ते इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. त्याच्यानंतर 25वं वाक्य बघा. मी यापुढे दुर्लक्ष करण्यास नकार देतो किंवा करणार नाही. मी यापुढे दुर्लक्ष करण्यास नकार देतो म्हणजेच मी यापुढे दुर्लक्ष करणार नाही असं पण आहे ते. वाक्य ना आय रेफ्यूज टू बी इग्नोर्ड एनी लॉंगर. आय रेफ्यूज टू बी इग्नोर्ड एनी लॉंगर. एनी लॉंगर म्हणजे पुढे. आय रेफ्यूज देणे म्हणजे रेफ्यूज करणे म्हणजे नकार देणे, म्हणून इथे रेफ्यूज आलेला आहे नकार. इग्नोर करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. लक्षात घ्या, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष, रेफ्यूज म्हणजे नकार. आय रेफ्यूज टू बी इग्नोर एनी लॉंगर असं वाक्य आहे. 25 सेंटेन्स, 25 वाक्य आहेत, खूप महत्त्वाची आहेत. वाचल्यावर तुमच्या लक्षात येते, त्याच्यामुळे व्यवस्थित करा, लक्ष देऊन करा. आम्ही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत आहोत, समजावत आहोत कशी बनवलेली आहे, काय आहे त्याचं स्ट्रक्चर, काय आहे ते पण आम्ही सांगत आहोत इझीमध्ये. त्यामुळे व्यवस्थित करा. लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, पण स्किप करून व्हिडिओ बघू नका. कारण कसं आहे, स्किप करून तुम्ही व्हिडिओ बघणार त्यावेळी काय होणार, जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आम्ही देतो आहे ती मिस होणार. पहिल्यांदा तुम्हाला स्किपच करायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ फुल बघा, त्याच्यानंतर वाक्य लिहित असताना तुम्ही स्किप करून बघू शकता. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा, कारण इम्पॉर्टंट आपलं काय आहे की ती इंग्रजी येणं, वाक्य समजणं, ती बोलता येणं, कारण कॉन्व्हर्सेशन करायचं आहे आपल्याला, संभाषण करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला ती यावीच लागतात. त्याच्यामुळे व्यवस्थित करा, करायचं ते फुल अँड फायनल करायचं. त्याचप्रमाणे मध्ये मध्ये बघत राहा, कारण काय होतं काही कालांतराने आपल्याला ती लक्षात येत नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित बघा. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. तिथे जाऊन पण तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट पण आहे नाईक स्वप्नील म्हणून. त्यामुळे हे जे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण नक्की भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका. चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन, एक नवीन वाक्य घेऊन आणि नवीन वाक्य शिकायला. तोपर्यंत धन्यवाद.